नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी राहुल बिशिरोटी तुम्हा सर्वांचं ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिपमधला जो पहिला घटक आहे गणितामधील संख्याज्ञान, त्यामधील एकूण 8 उपघटकापैकी पहिला जो उपघटक आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व वाचन, तसेच त्याचं लेखन कसं करावं या घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। अजूनही तुम्ही जर तुमच्यासमोर वही आणि पेन घेऊन बसला नसाल तर कृपया वही आणि पेन घेऊन बसायचं आहे, जेणेकरून मी जो तुम्हाला होमवर्क देईन किंवा काही नोट्स असतील त्या तुम्हाला नोट डाऊन करून घेता येतील। क्लिअर आहे सर्वांना? चला तर मग बघूया आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचं वाचन आणि लेखन कसं करायचं। याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास एक प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, चला आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचं वाचन आणि लेखन करताना आपणास देवनागरी संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे हे माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर। आता देवनागरी संख्याचिन्ह म्हणजेच काय? देवनागरी म्हणजे मराठीतील। इथं तुमच्यासमोर चार्ट दिसतोय बघा, मी या ठिकाणी 1 ते 100 पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत। कशामध्ये लिहिलेले आहेत? हे देवनागरीमध्ये लिहिलेले आहेत, बरोबर। आता देवनागरीमध्ये लिहिताना आपण मराठीमध्ये लिहितो, त्यालाच काय म्हणायचं? देवनागरी म्हणायचं आहे। ठीक आहे, आता 1 ते 100 पर्यंतचे अंक या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील। मग काही वेळा प्रश्न अजूनही आपण गोंधळात पडतो। तुम्ही म्हणाल की एवढं सोपं आम्हाला तुम्ही का शिकवताय? पण 19 जर तुम्हाला मी अक्षरात लिहायला सांगितलं तर काही जण कसं लिहितील बघा, 19 या पद्धतीनं 19 लिहितील, बरोबर। आणि काही जण असं 19 लिहितील। मग याच्यामधला कोणता बरोबर आहे सांगा बघूया तुम्हीच? दुसरा हा जो आहे हा बरोबर आहे, बरोबर। मग काही वेळा अक्षरात सुद्धा आपण गोंधळून जातो, त्यामुळं हे 1 ते 100 पर्यंतचे जे काही अंक आहेत हे तुम्हाला तोंडपाठ आणि कोणत्या पद्धतीनं लिहायचं हे सुद्धा माहीत असणं तितकंच गरजेचं आहे। आता पहिला तुमचा आजचा होमवर्क असणार आहे 1 ते 100 पर्यंतचे अंक अक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे पहिल्या पेजवर। ठीक आहे, त्यानंतर 1 ते 100 पर्यंतचे हे अंक मराठीमध्ये झाले। आता याच्यानंतर आपण पुढं बघणार आहोत 1 ते 100 पर्यंतचे इंग्रजीमधील अंक। आता इंग्रजीमधील अंकसुद्धा या ठिकाणी मी डिस्प्ले केलेत बघा, इंग्रजीमधील अंक 1 ते 100 पर्यंत। मग आता या ठिकाणी मी 0 पासून दिलेलं आहे, 0 1 2 3 4 अप टू 100। मग याच्यामध्ये तुम्हाला 1 to 100 पर्यंतचे जे काही नंबर्स आहेत त्याचे स्पेलिंग येणं तितकंच महत्त्वाचं आहे। मग याचा वापर तुम्हाला या गणितामध्ये सुद्धा होणार आहे, बुद्धिमत्तामध्ये सुद्धा होणार आहे आणि इंग्रजी या तिन्ही विषयामध्ये तुम्हाला 1 to 100 जर तुम्ही इंग्रजीमधले जे काही नंबर्स असतात ते नंबर्स त्याचबरोबर त्याचे स्पेलिंग जर तोंडपाठ करताय तर याचा उपयोग आपल्याला 3 विषयामध्ये होणार आहे। त्यामुळं 1 ते 100 पर्यंतचे मराठीतील अंक, त्यानंतर तेच अंक अक्षरामध्ये लिहायचे आहेत आणि 1 ते 100 पर्यंतचे इंग्रजीमधील अंक अक्षरामध्ये लिहायचे आहेत, बरोबर, विथ स्पेलिंग लिहायचं आहे। हा तुमचा आजचा होमवर्क असणार आहे। ठीक आहे, होमवर्क समजला? पहिला होमवर्क काय सांगा, 1 ते 100 पर्यंतचे अंक मराठीत आणि इंग्रजीमध्ये या दोन्हीमध्ये लिहायचे आहेत। पहिल्या पेजवर मराठीमध्ये लिहा, दुसऱ्या पेजवर इंग्रजीमध्ये लिहा। ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण। आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह, आता हे जे मी काही तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत असेल, अजून एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं, इयत्ता 4थीचे जे काही विद्यार्थी आहेत जे स्कॉलरशिपची एक्झाम देणार आहेत त्यांनी नवनीतचं जर तुम्ही जे काही अपेक्षित असेल गाईड असेल जर यूज करताय तर तुम्हाला बरं पडेल, कारण मी सुद्धा त्यामधील काही घटक घेतलेले आहेत। मी जे सांगतोय थेरी पार्ट असेल, नवनीतचं गाईड तुमच्यासमोर ठेवायचं आहे। जो कंटेंट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तोच कंटेंट इथं सुद्धा तुम्हाला डिस्प्ले करण्यात येणार आहे, म्हणजे आपल्याला बरं पडेल लिहून घ्या, म्हणजे शिकवताना तुम्हाला जास्त वेळ लिहून घ्यायला जाणार नाही, जेणेकरून प्रिंटेड नोट्स असल्यामुळं लगेच लक्षात येईल। काही प्रश्न मी समजा तुम्हाला विचारले तर तुम्हाला बुकमध्ये बघून सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं सांगता येतील। असं करायचं नाही की मागचं बघून आधीच पर्याय टिक करून ठेवायचे आणि लगेच मला आन्सर सांगायचं, असं बिलकुल करायचं नाही आहे। गणित हा विषय एकदम सोपा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात, बरोबर। गणित हा विषय जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तेवढे तुम्हाला जास्त मार्क मिळणार आहेत आणि तेवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही गणित सॉल्व करू शकणार आहात, बरोबर। कॉपी आपल्याला करायची नाही आहे। आता या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये या ठिकाणी संख्य झालंय, संख्याचिन्हामध्ये देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे या दोन घटकांचा आपणास अभ्यास करायचा आहे।
एकूण देवनागरी संख्या चिन्हे किती आहेत आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे किती आहेत बघा. शून्यापासून कन्सिडर करा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एकूण हे किती झाले, 10 झाले. 10 देवनागरी संख्या चिन्ह झाली आणि 10 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह झाली. हा 0 इंग्रजीमध्ये, हा 1 मराठीमध्ये, हा 1 इंग्रजीमध्ये, हा 2 मराठीमध्ये, हा 2 इंग्रजीमध्ये, हा 3 मराठीमध्ये म्हणजेच देवनागरीमध्ये आणि आंतरराष्ट्रीयमध्ये 3 या पद्धतीनं लिहायचा. 4 हा देवनागरीमध्ये, 4 हा आंतरराष्ट्रीयमध्ये, 5 6 7 8 9 या पद्धतीनं ही जी काही संख्या चिन्हे आहेत ही सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहेत. आता प्रश्न तुम्हाला कसे विचारतात बघा. आता एखादी संख्या देतील. आता 497 ही संख्या घ्या. 497 ही संख्या कशामध्ये आहे, देवनागरीमध्ये आहे. देवनागरीचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायला सांगतील, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये करायला सांगतील. मग 497 ही संख्या, 4 आपण इंग्रजीमध्ये कसं लिहितो, आंतरराष्ट्रीयमध्ये या पद्धतीनं, 9 या पद्धतीनं आणि 7 हा 7 या पद्धतीनं लिहिणार आहात. बरोबर, सिंपल. एक एक अंक घेत जायचा, घाई गडबड करायची नाही आहे. 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्यायामधील एकच आपल्याला अचूक पर्याय निवडायचा असतो. त्यानंतर या ठिकाणी बघा 63,821 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात या पद्धतीनं आपण लिहितो. 63 म्हणजे हा 6 झाला, हा 6, त्यानंतर 3 3 8 आहे बघा, हा 8, त्यानंतर 2 हा 2 झाला, त्यानंतर 1 म्हणजेच अशी उभी लाईन म्हणजेच 63,821 आपण या पद्धतीनं लिहितो. एकदम सोपे टॉपिक आहे ते, काही अवघड नाही आहे. त्यानंतर बघा आता या घटकावर आपण काही प्रश्न बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. आता 30,008 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा उपयोग करून कशी लिहितात. जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे, याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सिंपल प्रश्न असतात, हातचे मार्क आहेत, घालवायचे नाहीत. 30,008 आता तुम्हाला एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी हा चार्ट माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला इयत्ता 4थीसाठी बघा 5 अंकी संख्यापर्यंतच्या म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 इथपर्यंत सफिशियंट आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही 6वी 7वीला जाताय तर लाख, कोटी, दशकोटीपर्यंत तुम्हाला अभ्यासक्रमाला असणार आहे. आता 30,000, आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक संख्या लिहितो, 5 4 3 2 1. हा 1 हा एकक स्थानचा अंक झाला, काय म्हणायचं याला, एकक. हा 2 हा काय झाला, दशक. त्यानंतर 3 हा शतक, त्यानंतर हा हजार आणि हा 10,000. ठीक आहे, 10,000 किंवा 10,000 असं सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. आता या ठिकाणी बघा 5ची स्थानिक किंमत जर काढायला सांगितली तर 5च्या पुढं जेवढ्या शून्य असतील 1 2 3 सॉरी जेवढ्या संख्या असतील किंवा अंक असतील तेवढ्या शून्य द्यायच्या. 1 2 3 4. या 4ची स्थानिक किंमत किती बघा, 4,000 झाली. या 3ची स्थानिक किंमत, 3 वरती 2 शून्य. या 2ची स्थानिक किंमत 20 आणि 1ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 1च असणार आहे. या पद्धतीनं तुम्हाला स्थानिक किंमत हा टॉपिकसुद्धा मी पुढे शिकवणार आहे, पण थोडंफार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता 30,008 म्हणजेच किती संख्या असल्या पाहिजेत सांगा बघू. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 संख्या असल्या पाहिजेत, बरोबर. आता 30,008 आंतरराष्ट्रीय म्हटले. हां, आंतरराष्ट्रीय म्हणजेच ती संख्या कशाच्या इंग्रजीमध्ये इंग्रजी नंबर्स असले पाहिजेत की मराठी नंबर्स असले पाहिजेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. देवनागरी म्हणजे मराठी आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी. आता हे इंग्रजीमध्ये आहे, पण इथं काय बघा, एकक, दशक, शतक, हजार, 30,008 म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. हे मराठीमध्ये आहे म्हणजे हा पर्यायसुद्धा चुकीचा. आता राहिले कोणते पर्याय, 2 पर्याय राहिले. याच्यामधला आपल्याला अचूक उत्तर लिहायचं आहे. 30,008 शेवटी इथं 8 आहे आणि शेवटी इथं किती आहे, 80 आहे. हा पर्याय चुकीचा म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. डायरेक्टसुद्धा तुम्ही लिहू शकताय 30,008 म्हणजेच या पद्धतीनं तुम्ही लिहू शकताय 30,000 म्हणजेच किती हे बघा, 30,000 म्हणजेच 30 वरती 3 शून्य आणि 8 एकक स्थानी 8 यांची जरी बेरीज करताय तर 30,008 ही संख्या तुम्हाला मिळून जाईल. सिंपल आहेत प्रश्न, काही घाबरून जायचं कारण नाही आहे. काही जर तुम्हाला डाऊट असेल तर बिंदासपणे चॅटबॉक्समध्ये तुम्ही विचारू शकताय. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे, बघूया किती जण याचं उत्तर सांगतात. आता या ठिकाणी बघा 5,135 आणि 467
यांची वजाबाकी लिहायची, वजाबाकीचं उत्तर लिहायचं आहे. बघा, दोन्ही संख्या या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेल्या आहेत, यांची वजाबाकी करा. आता चौथीला तुम्ही वजाबाकी येतच असणार, स्कॉलरशिपला बसलाय म्हणजे. जरी येत नसेल तरी मला सांगा, वजाबाकीचे जे काही बेसिक नियम आहेत ते सुद्धा मी घेणारच आहे. आता मी कन्सिडर करतोय की तुम्हाला वजाबाकी येत असेल. आता 5 मधून 7 जातोय का? नाही. मग काय करतोय आपण, इकडून हातचा घेतोय, म्हणजेच 5चे झाले किती, 15 झाले, बरोबर. मग 15 मधून 7 गेले, राहिले किती बघा, 8 राहिले. इकडचा दिलेला घेतलेला हातचा परत द्या. 3 मधून किती वजा करायला पाहिजेत, 7 वजा करायला पाहिजेत. 3 मधून 7 जाणार आहेत का? नाही. मग परत इकडून हातचा घ्या, 13 झाले. 13 मधून 7 गेले, राहिले किती, किती बघा, 13 मधून 7, 7च्या पुढे 13 पर्यंत काउंट करा. 8 9 10 11 12 13, किती राहिले, 6 राहिले. ठीक आहे. त्यानंतर इकडून हातचा घेतला होता तो परत हातचा द्या. आता 1 मधून 5 वजा करायचे, 1 मधून 5 जाणार आहे का? नाही. परत इकडून हातचा घ्या. 11 मधून 5 गेले, राहिले किती, 6 राहिले, बरोबर. 5च्या पुढे 11 पर्यंत काउंट करा. 6 7 8 9 10 11, म्हणजे 6 राहिले. परत हातचा घेतलेला परत द्या. 5 मधून 1 गेला, 4 राहिला. आता 4668 इथं कुठं दिसतोय काय बघा, तुम्हाला आंतरराष्ट्रीयमध्ये दिसत नाही. मग रोमन ह्याच्यामध्ये देवनागरीमध्ये कुठं दिसतोय का बघा, हेच देवनागरीमध्ये आपण कसं लिहू शकतोय, 4 6 6 आणि 8 हा पर्याय कुठं दिसतोय तुम्हाला, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय. म्हणजे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, सर्वांना समजलंय? अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा, कारण रोज आम्ही व्हिडिओ अपलोड करतोय. काही वेळा आपण लाईव्ह लेक्चरसुद्धा येणार आहोत, त्यावेळी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात. संख्या कोणती दिली तुम्हाला. आता बघा, वाचन करायला शिकायचं कसं. हा एकक स्थानचा अंक, हा दशक, शतक, हजार, दश हजार, म्हणजेच 98च्या पुढं 3 अंक असतील तर तो 98,000 झाला, बरोबर. 98,584. पर्याय क्रमांक कुठं आहे बघा, 98,084 आहे का? नाही. 98,584 हे बरोबर आहे. अजून बघा, 98,574 दिलं इथं, 84 पाहिजे, म्हणजेच पर्याय क्रमांक किती, 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 2. समजतंय का, 98,584 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढं बघा, पुढचा प्रश्न तुमच्या बुकमध्ये सुद्धा असेल, इथं सुद्धा बघितला तरी चालेल. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा म्हटलंय. अयोग्य म्हणजेच काय, योग्य आणि अयोग्य हे मराठीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. विरुद्धार्थी शब्द, योग्यच्या विरुद्धार्थी अयोग्य. अयोग्य म्हणजे चुकीची, अयोग्य म्हणजेच काय, चूक, अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखा. आता 627 627 या ठिकाणी 627 हा आंतरराष्ट्रीयमध्ये दिला आहे, बरोबर, म्हणजे इंग्रजीमध्ये, आणि हे मराठीमध्ये देवनागरीमध्ये. 6 पहिला 6 आहे, 2 आणि 7 हे बरोबर आहे. त्यानंतर 1966 1966 हे सुद्धा बरोबर आहे ना. त्यानंतर तिसरा पर्याय बघा, 20465 20465 हे सुद्धा बरोबर आहे. या ठिकाणी बघा, 27985 2 या ठिकाणी 2 आहे, 7 आहे 7 आहे, या ठिकाणी 9 आहे बघा, पण या ठिकाणी काय लिहिलं आहे त्यांनी, 1 घेतला आहे, बरोबर. हे असे प्रश्न जे देतात आपल्याला लगेच लक्षात येत नाही. बघा, इथं 9 आहे, इथं 1 आहे, बरोबर. इथं 85 हे 85, म्हणजेच 9 हा अंक या ठिकाणी कितीनं रिप्लेस झाला, 1 म्हणजे ही चुकीची जोडी झाली. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, म्हणजे ही अयोग्य जोडी झाली. पुढे जाऊया आपण. तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार आहे. चित्र दिलेलं आहे तुम्हाला एक, व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय, इंग्रजी लक्षात ठेवायचं, वापर करून कशी लिहितात. आता ही मन्या तुमच्या शाळेमध्ये सुद्धा असे काहीतरी असेल बघा, एक असे लाईन्स असतात, म्हणजेच लोखंडी तार असेल आणि त्याच्यामध्ये मन्या वगैरे असतात, या पद्धतीची आकृती आहे. आता या ठिकाणी पहिला हा एकक असणार आहे, हा दशक, हा शतक आणि हा हजार, बरोबर. या पहिल्या रॉडमध्ये किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6, म्हणजे एकक स्थानी 6 अंक असला पाहिजे, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या रॉडमध्ये किती आहेत, 1 2 3 आहेत, 3 लिहा. त्यानंतर तिसऱ्यामध्ये 1 2 3 4 आहेत, 4 अंक लिहा. आणि पाचव्यामध्ये 1 2 3 4 5 आहेत, बरोबर. म्हणजेच 5436 हा पर्याय कुठं दिसतोय तुम्हाला, कोणत्या
ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय 5436, म्हणजे बरोबर उत्तर कोणतं असणार आहे या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला काही समजत नसेल तर चॅट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, कमेंट करायचं, परत एकदा मी एक्सप्लेन करतो. पुढचा प्रश्न बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आता सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या याच्यावरती एक सेपरेट टॉपिक मी घेणार आहे. आता सर्वात लहान संख्या पहिल्यांदा सांगतो मी. काय सांगतो? सर्वात लहान संख्या. लहान संख्या लिहिताना बघा काय लिहायचं? आता किती अंकी सांगितले? 3 अंकी सर्वात लहान म्हटलंय, बरोबर. मग 3 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे लहान संख्या लिहिताना केव्हाही पहिल्यांदा 1 लिहायचा. आता 2 अंकी म्हटलं की 1च्या पुढे 1 शून्य द्यायचा. 3 अंकी म्हटलं की 1च्या पुढे किती शून्य? 2 शून्य. 4 अंकी म्हटलं की 1च्या पुढं 3 शून्य. क्लिअर आहे सर्वांना? आता या ठिकाणी सर्वात लहान किती अंकी? 3 अंकी. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 100 झाले. आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या. 4 अंकी सर्वात मोठी. 4 अंकी सर्वात मोठी. सर्वात मोठी म्हटलं तर काय येणार सांगा रे बाळांनो? मोठी म्हटलं की 2 अंकी मोठी म्हटलं की 99 लिहायचे. 3 अंकी मोठ्यात मोठी म्हटली की 999. आता 4 अंकी म्हटलंय म्हणजेच किती? 9999 येणार. यांच्यातील फरक हा शब्द आला तर काय करायचं? वजाबाकी लिहून घ्या कुठंतरी. फरक हा शब्द जर आला प्रश्नामध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये तर काय करणार आहात तुम्ही? वजाबाकी करायचे. फरक म्हणजेच काय? वजाबाकी. मग कुणाकुणाची? 4 अंकी सर्वात मोठी संख्या मी सांगितली 9999 आणि 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 100. यांची वजाबाकी. बघा संख्या मांडून घेताना या पद्धतीने आता हे 4 अंक लिहिले मी. 3 अंक कुठून लिहायचे? इकडून उजव्या बाजूकडून डावीकडे लिहायला सुरुवात करायची. म्हणजे 9च्या खाली 0 येणार, या 9च्या खाली 0 आणि या 9च्या खाली 1. एकक, दशक, शतक. आता यांची वजाबाकी करायची. 9 मधून 0 गेले, 9 राहिले. 9तून 0 गेले, 9. 9तून 1 गेला, 8 आणि हा 9 आहे तसा. 9899. पर्याय कुठं दिसतोय का बघा तुम्हाला? पहिला 9890 आहे, हा चुकीचा झाला. 9899 हा बरोबर आहे, हा चुकीचा आहे. 9899 हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. पण या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे तुम्हाला? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायला सांगितलं आहे. कशामध्ये लिहायला सांगितलं आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. कशामध्ये? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, बरोबर. मग आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय? इंग्रजीमध्ये. मग पर्याय क्रमांक किती बरोबर असणार आहे या ठिकाणी? 2. काही विद्यार्थी घाई गडबडीमध्ये 9899 इथं सुद्धा आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 ला टिक मार्क करतात. उत्तर चुकलं. आंतरराष्ट्रीय जर देवनागरीमध्ये सांगितलं असतं तर तुमचा पर्याय 4था बरोबर आला असता. पण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सांगितलंय त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न. हा प्रश्न किती जणांना येतोय बघा? चॅट बॉक्समध्ये कमेंट करा. 1 मिनिट वेळ घ्या वाटल्यास. थोडा वेगळा प्रश्न आहे पण काही घाबरून जायची गरज नाही आहे. आता चौकोनामध्ये ह 3 वेळा दिलाय आणि त्रिकोणामध्ये द दिलाय. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती? असा प्रश्न दिलेला आहे. आता ह म्हणजेच काय रे? ए म्हणजेच काय? एकक. द म्हणजेच काय? दशक. ह म्हणजेच काय? हजार, बरोबर. 10,000 किंवा हजारला इथं या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या पद्धतीने तुम्हाला हे माहित आहे, बरोबर. आता हजार म्हणजेच किती येणार सांगा? हजार. पहिल्या चौकोनामध्ये 1000 आहे म्हणजेच 1000. दुसऱ्या चौकोनामध्ये सुद्धा 1000 म्हणजेच परत 1000 आणि तिसऱ्या चौकोनामध्ये सुद्धा किती? 1000. हे किती झाले? एकूण 3000 झाले. आता इथं दशकची किंमत किती असते? 10 10 10. 10 अधिक 10 अधिक 10 किती झाले? 30 झाले, बरोबर. आता 3000 आणि 30 यांची जर बेरीज करताय तर किती येणार सांगा? 3000 आणि 30 यांची जर बेरीज करताय तर किती येणार? बघा कोणता पर्याय बरोबर आहे याच्यामधला? 3000 आणि 30 यांची बेरीज करा पटकन. 3000 आणि 30 किती येणार बघा? 0303. 3030 कुठं दिसतोय बघा तुम्हाला? 3030 पर्याय क्रमांक 2. 3030 हे देवनागरीमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न
समजला नसेल तर परत एकदा बॅग घेऊन परत एकदा बघा. या पद्धतीचे प्रश्न असे सोडवले जातात. इथं श दिला तर काय घेणार सांगा? श दिला तर शतक म्हणजे 100 100 100 घ्यायचे, समजतंय? ए दिला तर एकक घ्यायचा, एककची किंमत किती? 1 1 1 घ्यायची. ठीक आहे, या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहे तुम्हाला. लिहून घ्या वाटल्यास हा प्रश्न तुम्हाला समजला नसेल तर. आता पुढचा प्रश्न बघा, 6वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येतील फरक किती? आता एकूण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह किती आणि देवनागरी संख्याचिन्ह किती? मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला एकूण किती आहेत? 10 आहेत. आंतरराष्ट्रीय सुद्धा 10 आहेत आणि देवनागरी सुद्धा 10 आहेत. यांच्या संख्येतील फरक किती येणार? 0 येणार. 10 मधून 10 गेले किती? 0. किती संख्या घ्या? आता 100 संख्या आंतरराष्ट्रीय घेतला आणि 100 संख्या देवनागरी घेतला, फरक हा काय असणार आहे? 0च असणार आहे. संख्याचिन्हे म्हटलेत, संख्याचिन्हे किती आहेत? शून्यापासून 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे एकूण 10 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत. 10 मधून 10 गेले किती राहणार? 0 राहणार. ठीक आहे, म्हणजे याचं बरोबर उत्तर कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7वा. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार, इथं बघा एकक स्थानी 9 लिहितो मी. दशक, शतक आणि हजार या स्थानावर अनुक्रमे 7 आहे. दशक स्थानावर 7 आहे म्हणजे हा एकक झाला. दशक स्थानावर 7 आहे. त्यानंतर शतक स्थानावर, इथं शतक येणार. शतक स्थानावर किती आहे? 5 आहे. आणि हजार स्थानावर किती, कोणता अंक आहे? 8 आहे. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा वापर करून कशी लिहितात? आता ही जी तुम्ही संख्या लिहिला ही कोणती आहे सांगा बघू? ही देवनागरी आहे. आंतरराष्ट्रीय 9 कसं लिहितोय? 9. 7 हा 7, 5 म्हणजे 5, 8 म्हणजे 8, म्हणजेच 8579. 8579 कुठं दिसतोय का बघा तुम्हाला? 8579 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 8. हे प्रश्न तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत ना सगळे लेक्चर झाल्यानंतर. जर वेळ मिळत असेल लेक्चरच्या दरम्यान, डायरेक्ट लेक्चरच्या दरम्यान चालू असतानाच लिहून घेतला तरी काही हरकत नाही. तेवढीच तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, तुमच्या हाताकडून प्रश्न जातील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला लगेच क्लिक होईल, बाबा हा मी प्रश्न सरांच्या लेक्चरला अटेंड केला होता, याचं उत्तर हेच येते. त्यामुळं जेवढं तुम्ही वाचताय, 10 वेळा वाचला आणि 2 ते 3 वेळा लिहून काढला तरी दोन्ही सेमच आहे. त्यामुळं लिखाणावर जास्त भर द्यायची, जेणेकरून गणित ही सोडवायची, तोंडी वाचत बसायचं नाही आहे. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहितात? आता मगाशी काय सांगितलं होतं मी? 3 अंकी सर्वात मोठी संख्या. 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे सांगा रे बघू? 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आहे, बरोबर. पण या ठिकाणी सम म्हटलंय. आता सम संख्या म्हणजेच काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण समसंख्या म्हणतो, बरोबर. मग आता या ठिकाणी एकक स्थानी 9 हा अंक आहे, म्हणजे ही विषम संख्या झाली. सर्वात मोठी समसंख्या, मग एक घर मागे या, 998. 998 ही सर्वात मोठी समसंख्या झाली. पण प्रश्नामध्ये बघा आंतरराष्ट्रीय, आता 998 2 ठिकाणी आहे, इथं सुद्धा या ठिकाणी सुद्धा आहे, बरोबर. आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय? इंग्रजीमध्ये. मग इंग्रजीमध्ये म्हटलं तर पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. चला पुढचा प्रश्न कोणता आहे बघा? 9वा प्रश्न. सोपा प्रश्न दिलेला आहे, बेरजेचा प्रश्न आहे. कसला? बेरीज करायची आपल्याला. या ठिकाणी 3 2 7 7 म्हणजे 3277 आणि 4503 यांची बेरीज. हा प्रश्न मी तुमच्याकडून अपेक्षित करतो. या प्रश्नाचं उत्तर चला किती येते बघा, उत्तर पटकन सॉल्व करा. 7 आणि 3 यांची बेरीज करा. 10 हातचा गेला 1, 7 आणि 1 8, बरोबर. 5 आणि 2 7, 4 आणि 3 7, 77 80 म्हणजे 7780 कुठं दिसतोय का बघा तुम्हाला? आता जे पर्याय दिलेले आहेत ते इंग्रजीमध्ये दिलेले आहेत, म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या. बघा 9व्याचं उत्तर किती? 7780, 7780 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. फास्ट सोडवायचा आपल्याला. एक प्रश्न 30 ते 40 सेकंदातच सॉल्व करायचा आहे, एवढं आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. 10वा प्रश्न बघा, 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? साडे, हे बघा साडे. आता आपण घड्याळामध्ये सुद्धा
आता 12:30 झाले तर किती वाजले म्हणतो आपण? 12:30 वाजले म्हणतो, बरोबर. आपल्याला जेवण करताना समजा आपल्याला एक चपाती आणि अर्धी चपाती हवी असेल तर काय म्हणतो आपण? 1.5 म्हणतो, 2.5 म्हणतो, बरोबर. 2 आणि अर्धी 2.5 म्हणतो. समजा काही जण 3 चपाती खाल्ल्या, 3 चपाती खाल्ला तुम्ही आणि परत तुम्हाला एक अर्धी चपाती पाहिजे असेल तर तुम्ही काय म्हणताय? 3 चपाती द्या आणि अर्धी चपाती द्या असं म्हणताय का? नाही, 3.5 चपाती, बरोबर. म्हणजे त्याचा उल्लेख असं आपण काय करतोय? 3.5. म्हणजेच साडे म्हणजेच काय? एक पूर्ण मधला अर्धा. आता या ठिकाणी 7,500. आता 1,000 म्हणजेच हा पूर्ण झाला आणि साडे म्हणजे या 1000 मधला अर्धा म्हणजेच किती? 500. समजते? मग 7,500, 7,500 हे 7,000 पूर्ण झाले आणि साडे म्हणजेच किती? अर्धे. 1,000 मधले अर्धे म्हणजे 500, म्हणजे 7,500 म्हणजेच 7,500. पर्याय क्रमांक कोणता असणार आहे सांगा? पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. हे तुम्हाला माहीत असणार आहे, हे झाले तुम्हाला बेसिक, दुसरी तिसरीला झालेलं असणार आहे, बरोबर. चला आता गटात न बसणारी संख्या कोणती? मग कशातली? आता या ठिकाणी तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत. या 4 संख्यामधले गटात न बसणारी संख्या बघा. आता या ठिकाणी काय दिसते? 4 संख्यामध्ये तुम्हाला पहिली संख्या आंतरराष्ट्रीय इंग्रजीमध्ये, दुसरी संख्या सुद्धा इंग्रजीमध्ये, तिसरी मराठीमध्ये म्हणजेच देवनागरीमध्ये दिलेली आहे आणि चौथी आंतरराष्ट्रीय इंग्रजीमध्ये. मग गटात न बसणारी लगेच तुम्ही ओळखू शकताय ना, कोणती सांगा? 5,634 ही गटात न बसणारी. का बसत नाही ह्याचं सुद्धा कारण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण बाकीच्या ज्या 4 संख्यापैकी 3 संख्या आहेत त्या कशामध्ये आहेत? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचा वापर केलेला आहे आणि ही जी 5,634 ही संख्या आहे यामध्ये देवनागरी संख्याचिन्हांचा वापर केलेला आहे, त्यामुळे ती गटात बसत नाही. ठीक आहे, चला अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. उजव्या बाजूला दिसते बघा बेल आयकॉनवरती पण क्लिक करायला विसरू नका. ठीक आहे, पुढचा प्रश्न 12वा. 21,826 ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहितात? 21 2 या पद्धतीने लिहितोय, 1 या पद्धतीनं, 8 परत 2 आणि हा 6. ही संख्या कुठं दिसते बघा तुम्हाला? 21,826. 12वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 दिसतोय ना? ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. सोपे प्रश्न आहेत बघा किती. फक्त आपण याच्याकडे लक्ष देत नाही, अभ्यास करत नाही. तुमचे घरचे आई वडील सांगत असतात अरे अभ्यास करा, स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलाय, तरीसुद्धा आपण ऐकत नाही त्यांचा. मोबाईल घेऊन बसतोय, मोबाईलवरती गेम खेळणे, टी व्हीमध्ये कार्टून बघणे एवढंच करतोय. हे जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करताय, स्कॉलरशिप जर तुम्हाला मिळाली, तुमचा फोटो पेपरला येतोय, त्यानंतर तुम्हाला एक प्रशस्तीपत्र प्रमाणपत्र मिळतंय, तुमचं नाव होतं, तुमच्या शाळेचं नाव होतं, तुमच्या आईवडिलांचं नाव होतं. त्यामुळं बाळांनो, स्कॉलरशिपची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये तुम्ही जर यश संपादन करताय तर सगळ्यांच्या तोंडात तुमचंच नाव येणार आहे. त्यामुळं दररोज एक कमीत कमी 2 ते 3 तास अभ्यास तुम्हाला याचा करायचा आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात. आता शतक स्थानचा हा कोणता झाला? एकक, हा दशक आणि हा शतक. शतक स्थानचा अंक कोणता आहे? 6 आहे. 6 हा अंक कशामध्ये लिहायचं आहे तुम्हाला? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय? इंग्रजीमध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न समजालेत ना सर्वांना? काही डाऊट? चला पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही म्हटलंय? काही वेळा घाई गडबडीमध्ये आपण योग्य आहे असं वाचतोय. प्रश्न व्यवस्थित रीड करायचा. योग्य नाही, योग्य नाही म्हणजेच काय? चुकलेला आहे. आता 9,563 म्हणजे 9,563. 9,563 हे बरोबर आहे. 2,748, 2,748 हे सुद्धा बरोबर आहे. 3,171 हे सुद्धा बरोबर आहे. आता इथं बघा 4,589 आहे, पण यांनी काय दिलेलं आहे? 79 दिलेलं आहे, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी चुकलेला आहे. इथं 79च्या ठिकाणी काय पाहिजे होतं? 89 पाहिजे होतं. म्हणजेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलं की 1 ते 100 पर्यंतचे अंक अक्षरात तुम्हाला लिहिता वाचता आले पाहिजेत. त्यामुळे तो होमवर्क लक्षात ठेवा, विसरला असाल तर. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. किती प्रश्न? अजून एक, हा शेवटचा प्रश्न आहे या लेक्चरमधला. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येची बेरीज विचारलेली आहे. बघा मगाशी प्रश्न काय होता? आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह व देवनागरी संख्याचिन्ह यांच्यामधील फरक विचारला होता. फरक किती आला? 0 आला. आता या ठिकाणी बेरीज. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह किती आहेत?
10 आहेत आणि देवनागरी संख्या चिन्ह किती आहेत 10 आहेत. 10 आणि 10 यांची बेरीज किती होणार 20 होणार. मग पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. आपण आजच्या लेक्चरमध्ये जवळपास हे 15 प्रॅक्टिसचे आणि 2 पहिल्याचे म्हणजे टोटल 17 ते 18 एक्झाम्पल या ठिकाणी बघितलेले आहेत. ठीक आहे. अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि स्कॉलरशिपची ही बॅच आपली चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक नम्र विनंती आहे, आपल्या पाल्यांसाठी जर प्रवेश निश्चित करायचा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला माझा नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या कोर्सची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट तो कोर्स परचेस करू शकताय. काहींनी कोर्स परचेस केलेले आहेत. आता या ठिकाणी कराड, पुणे, मुंबई या ठिकाणचे विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसला आहेत. कोल्हापूरचे सुद्धा काही विद्यार्थी आहेत. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. दररोज आपले 1 ते 2 लेक्चर्स होणार आहेत. आता हे लेक्चर झाल्यानंतर हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातसुद्धा बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण याच्यावरती टेस्टसुद्धा अपलोड करतो आहे. टेस्ट तुम्हाला ॲपद्वारे द्यायचे असतात. आता तुम्ही म्हणाल की यूट्यूबवर तुम्ही हे व्हिडिओ अपलोड करताय, याचा आम्हाला फायदा काय, बाकीचे सुद्धा करतात. पण याचा फायदा असा आहे, सगळेच व्हिडिओ काय यूट्यूबवरती अपलोड करत नाहीत. काही व्हिडिओ मोजकेच आपण करणार आहोत. आणि यूट्यूबवरती फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतात, टेस्ट सिरीज वगैरे बघायला मिळत नाहीत. त्यामुळे टेस्ट सिरीज जेवढे तुम्ही टेस्ट सॉल्व करणार आहात तेवढा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. प्रत्येक घटकावरती आपण टेस्ट घेणार आहोत. त्यामुळे बिंदासपणे हा कोर्स जॉईन करा. 999 रुपये फक्त फी आहे. कोर्स कसा जॉईन करायचा काही समजत नसेल तर मला कॉल करा. तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हे जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. आणि तुमचे जे कोणी वर्गमित्र असतील, इयत्ता 4थीचे वर्गमित्र, तुमचे शेजारी असतील, कोणी वर्गातील तुमच्या शिक्षकांनासुद्धा सांगा. कारण तुमच्या शाळेमध्ये जर स्क्रीन वगैरे असेल तर त्या स्क्रीनवरती जरी तुम्ही हे लेक्चर लावला तरी सगळे विद्यार्थी पाहू शकतील. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. उद्या भेटू पुढच्या टॉपिकमध्ये. टोटल 4 विषयांचा अभ्यास आपण या येत्या 2 महिन्यामध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि त्यानंतर कंप्लीट टेस्ट सिरीज प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत. त्यामुळं दररोजचं लेक्चर दररोजच बघायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी थांबतो आहे. धन्यवाद.